हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण एकदम युनिक ज्युसी असे सोया मटरची रेसिपी। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अगदी सोपी रेसिपी आहे। त्यासाठी सुरुवातीला आपण सोया चंक्स ते सोक करणार आहे। त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायचं आहे, त्यामध्ये मीठ आणि सोया चंक्स घालून अशा पद्धतीने आपण त्याला सोक करणार आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही सोया चंक्स सोक केले तर ते लगेच नरम होतात। बघा, नरम झालेले सोया चंक्स आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे। थंड पाणी टाकायचं आहे, पिळून आपल्याला एका चाळणीमध्ये आपण त्याला हवेशीर ठेवणार आहे। आता आपल्याला सोया चंक्स जे आहे ते मॅरिनेट करायचं आहे। त्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला हळद, तिखट, धनापूड, गरम मसाला, मीठ, दही आणि साखर घ्यायचं आहे। सर्व इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी आपल्याला फेटून घ्यायचे आहे। एकदम स्मूथ असं आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित आपल्या सोया चंक्सला लागल्या गेले पाहिजे। म्हणून आपल्याला मस्त मिक्स करायचं आहे, फेटून घ्यायचं व्यवस्थित। दही वगैरे सगळं स्मूथ असं आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे। आता व्यवस्थित ते फेटल्या गेलं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सोक केलेले सोया चंक्स। एकदम नरमगार आहे। आता याला सगळं व्यवस्थित मसाले लावून घ्यायचे आहे आपल्याला। बघा, मी तुम्हाला दाखवते, चमच्याने मस्त मिक्स करायचं आहे। सगळं दही मसाले व्यवस्थित आपल्या एक सोया चंक्सला लागल्या गेले पाहिजे। त्यामुळे काय होतं, आपले सोया चंक्स एकदम ज्युसी तयार होते। आता या भाजीमध्ये आपण कुठल्याही प्रकारची प्युरी, मसाला, वाटण काही वापरणार नाहीये, सिंपल फोडणी आहे। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तरी आपण काय करायचं माहिती आहे का, तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये जिरं टाकायचं आहे, मोहरी टाकायची आहे, सोबतच टाकणार आहे आपण कढीपत्ता। सर्व इन्ग्रेडियंट्स छानपैकी तडतडू द्यायचे आहे आपल्याला। आता बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला भरपूर, त्याला पण छान शिजवून घ्यायचं आहे। मस्त कांदा आपल्याला नरम करून घ्यायचा आहे। व्यवस्थित कांदा नरम झाला की त्यामध्ये टाकणार आहे आपण आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आपल्याला। जर तुम्ही आलं लसूणची पेस्ट खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता। त्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हिरवी मिरची, त्याला पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण व्हेजिटेबलचा वापर करणार आहे, तर मी वापरलेला आहे बारीक कट केलेली शिमला मिर्च। तुम्ही या व्यतिरिक्त फुलगोबी किंवा बटाटाही वापरू शकता। मी फक्त शिमला मिर्च टाकलेली आहे आणि ताजे मार्केटचे मस्त मटर टाकलेले आहे, फ्रोझन मटरचा वापर केलेला नाही आहे। आता त्याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला छान आपलं शिजवून घ्यायचं आहे। शिमला मिरची आणि मटर तेलामध्ये छान शिजल्या गेले पाहिजे। त्यामध्ये आपण टाकणार आहे या स्टेजला मीठ। यामुळे काय होते, मटर आणि शिमला मिरची जे आहे ना ते लगेचच नरम होतात। छान मीठ आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटो। आता त्याला छान मिक्स करायचं आहे। एकदम कलरफुल असं आपलं झालेलं आहे। बघा, असं छानपैकी किती कलरफुल दिसत आहे। आता त्याला छान शिजवायचं आहे, नरम करून घ्यायचं आहे आपल्याला। झाकण ठेवायचं आहे, वाफ काढायची आहे। सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी नरम झाले तर आपण यामध्ये टाकणार आहे सोक केलेले सोया चंक्स। आता त्याला मस्त मिक्स करायचं आहे आपल्याला। आता आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे। तर ज्या बाउलमध्ये आपण सोया चंक्स मॅरिनेट करायला ठेवले होते त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। विसरून ते पाणी आपल्याला आपल्या भाजीमध्ये टाकायचं आहे। आता मिक्स करायचं आहे। मस्तपैकी आपल्याला मंद आचेवर भाजी शिजू द्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आहे ना आपले सोया चंक्स जे आहे ते व्यवस्थित शिजलं जाते आणि त्यामध्ये सगळं मसाला, तेल वगैरे सगळं उतरतं आणि ते एकदम ज्युसी तयार होते। बघा, छान आपली भाजी तयार झाली। अगदी सोपी होती की नाही, विदाऊट वाटण, कुठल्याही प्रकारची प्युरी न वापरता आपण मस्त भाजी तयार केलेली आहे। शेवटी टाकायचं आहे कोथिंबीर आणि सोया मटर घालायचं, मस्त सर्व करायचं आहे आपल्याला पराठ्याबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबर ही भाजी एकदम जबरदस्त लागते। तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय, टेक केअर।